पाहायला मिळालं. पंचांकडे अपील केलं होतं, परंतु कोणताही प्रभाव पंचांवरती पडणार नाही आहे. आमचे नामवंत चारही पंच आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये कामकाज पाहत आहेत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 समालोचकांचा आवाज तुम्ही ऐकतायत. माहीमरून एक त्यांचा आवाज ऐकतायत. तसेच जर पाहिलं तर शिवडी विभागातून आणि संपूर्ण मुंबई उपनगरामध्ये ज्यांचा आवाज सातत्याने ऐकता, रोशन पातळे सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. प्रो लिंक वाहिनीवरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि जे प्रेक्षक पाहतायत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॅटची कडा घेऊन चेंडू गलीच्या क्षेत्रामध्ये जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक होते, एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीये. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल जर पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा आला. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली. 2 बॉल 1 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. शुभम आणि जर पाहिलं तर वेदांत आणि गोलंदाजी करतोय वेदांत बॅटिंगसाठी. राकेश आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर गौरव विश्वकर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. या एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. PPL मधील प्रॅक्टिस प्रीमियर लीग मधील ही महत्वाची मॅच चालू आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, त्याच्यावरती फुल केला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? हो, पोहोचलाय देखील. व्हॉट अ कॅच, महत्वाचा कॅच पकडलाय आणि एक चांगला झेल देखील मैदानाच्या आतमध्ये पकडत असताना पाहायला मिळाला आहे. खेळाडू पहिला बाद होतोय आणि पहिला धक्का बसतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. एक कोणत्याही खेळाडूने जर पाहिलं तर एकही झेल सोडलेला नाहीये या प्रॅक्टिस प्रीमियर लीग मध्ये. आणि आता देखील जर पाहिलं तर चांगला झेल टिपलाय. अगदी दूरवरती धावून आले आणि तिकडं चांगला झेल टिपला. वैष्णवी एंटरप्राइजेसच्या टीमला पहिला धक्का बसतोय आणि पहिला फलंदाज बाद होणार आहे तो राकेश, छोटा राकेश. तो मात्र बाद झालाय. धावा त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर केवळ एकच धावा आली आणि तो बाद झालाय. आता त्याच्या जोडीला गौरव विश्वकर्माच्या जोडीला पंकज पांडे पाहायला मिळतोय. पंकज पांडे देखील मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो, परंतु आता खेळावा लागेल. संघ कुठेतरी अडचणीत पाहायला मिळतोय. PPLचा थरार, क्रिकेटचा थरार जो मात्र पाहायला मिळतोय. अगदी हंगामातील ही शेवटची टेनिस बॉलची क्रिकेटची स्पर्धा जी पाहायला मिळते. पुढचा बॉल, हा बॉल देखील जर पाहिले तर आता लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय. व्हाईट बॉल पंच कळवतायत. या एकेरी अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील जर पाहिली तर पुढे जाईल. प्रॅक्टिस प्रीमियर लीगचे हे आयोजन, दमदार आयोजन पाहायला मिळते. पर्व 17 आणि 17व्या पर्वामध्ये ही स्पर्धा जी पाहायला मिळते. या बॉलवरती देखील मोठा तडाखा आलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. षटकार ठोकलाय. पंकज पांडेच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग करतो पंकज पांडे देखील. त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. हा देखील लोअर फुल टॉस, त्याला देखील आता मात्र खेळ, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचला, झेल टिपला आणि महत्वाचा आणखीन एक धक्का पुढच्याच बॉलवरती उत्तर दिलंय गोलंदाजाने आणि पंकज पांडेला तंबूचा रस्ता पुन्हा एकदा दाखवलाय. चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. षटकार जरूर आला, परंतु पुढच्याच बॉलवरती पंकज पांडे देखील बाद होतोय. निराश झालाय, कारण एक मोठी इनिंग खेळायची होती. षटकार तर आला होता, परंतु पुढचा बॉल देखील जर पाहिलं तर लोअर फुल टॉस त्याने बनवला होता. चांगला कनेक्ट केला, परंतु बॉल गेला नाही. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून करण्यात आली. धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 9 बनवल्यात, 1 खेळाडू बाद झालाय. 2 खेळाडू गमावलेत पहिल्या षटकामध्ये. वेदांच्या खात्यामध्ये 2 विकेट आल्यात. वेदांनी 2 विकेट त्या मात्र महत्वाच्या मिळवल्यात. म्हणजेच काय तर छोटा राकेश बाद झाला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर पंकज पांडे बाद झाला. आता गौरव विश्वकर्मा आहे, त्याच्या जोडीला
साजन तिवारी दाखल झालाय. दुसरं षटक घेऊन आता गोलंदाजी मार्कवरती मनोज सानी आलेत. अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि चांगली गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाली होती. परंतु आता जर पाहिलं तर या मॅचमध्ये देखील त्यांचा दमखम त्यांना दाखवावा लागेल. कमी धावसंख्येमध्ये थांबवायचे तर विकेट काढावे लागतील आणि 2 विकेट तर गमावल्यात. त्यातून सावरायचं असेल तर यांना बॅटिंग देखील करावी लागेल. बॅकफुटला गेले. कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका सजवला. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुहेरीसाठी पलटले. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. दुहेरीच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जातोय. खेळपट्टी क्रमांक 2 वरती देखील आता सामन्याला सुरुवात होते. तिकडे देखील जर पाहिलं तर ब गटातील या 2 टीम आहेत. दोघांनी एक मॅच जिंकली आहे आणि त्या मॅचला सुरुवात जी मात्र खेळपट्टी क्रमांक 2 वरती होते. मनोज गोलंदाजी मार्कवरती. आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु बॉल अगदी खाली राहिला. बॅट फिरवली. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बॉलने विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जी मात्र 11 वरती स्थिरावली आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीच्या धावा बनवायच्या आहेत. 30 बॉल तुमच्याकडे असतात आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले तरी काय चांगली टोटलकडे तुम्ही जाऊ शकता. हेच कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. परंतु आता इथं मात्र जर पाहिलं तर एक सिंगल घेतली आहे. हलक्या हाताने या चेंडूला खेळलं. 1 धाव तिकडे पूर्ण केली. ह्या एकेरी धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील जर पाहिला तर पुढे जातोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील बॉल जर पाहिला तर चांगला आहे. बॅटवरती आला नाही. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मनोज यांच्या माध्यमातून जी मात्र पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. केवळ 3 धावा खर्च केल्यात. 2 डॉट बॉल टाकलेत. धावसंख्या थांबवली या षटकामध्ये. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंगचा दर्जा चांगला दाखवलाय. प्रत्येक खेळाडूने आपले एफर्ट्स दाखवले त्या स्पर्धेमध्ये. PPL प्रॅक्टिस प्रीमियर लीग पांढऱ्यातील खेळाडू आज एकत्रित आलेत आणि एका चांगल्या मैदानावरती चांगल्या क्रीडांगणावरती एक मोठी स्पर्धा दरवर्षी खेळली जाते. या वर्षी देखील त्या स्पर्धेचं आयोजन आहे आणि प्रत्येकाने आपला दर्जा दाखवलाय. आता देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी देखील प्रत्येक गोलंदाजी चांगली राहिली आहे. बॅटिंग देखील तेवढी चांगली राहिली आहे. संघ थांबलाय 12 वरती. हा बॉल देखील जर पाहिला तर आणखीन एक चांगला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्यात. त्या 2 बाद धावा झाल्यात त्या 12. 6च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये वेदांतने 9 खर्च केल्या. या षटकामध्ये मनोजने केवळ धावा 3 खर्च केल्यात आणि 12 वरती टीमला थांबवलंय. करण फ्रेंड्स हा संघ टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करतोय आणि बॉलिंग करत असताना दोनही षटकं चांगली राहिली आहेत. पहिली 2ही षटकं चांगली राहिली आहेत आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ जर पाहिला तर वैष्णवी 11 अजूनही कुठेतरी मोठी धावसंख्येकडे वाटचाल पाहायला मिळत नाही. 18 बॉलचा खेळ बाकी आहे इथून पुढं. म्हणजे 3 षटकं बाकी आहेत. या 3 षटकामध्ये धावा त्यांना बनवाव्या लागतील. विनोद मुंगेकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. 3रं षटक घेऊन 3ऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग करतोय सदाशिव. 2 कॅच देखील चांगल्या पकडल्या आणि आता देखील चांगली फिल्डिंग राहिली आहे. एक सिंगल तिकडे मात्र आली आहे.
परंतु आक्रमक व्हावं लागेल, दोनही फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल. आणि जिथं मात्र गौरव विश्वकर्मा खेळतोय आणि त्याच्या जोडीला साजन खेळतोय. हा कमी गतीने बॅट अगोदरच फिरवली, शिराचा वेध घेतला, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा जी मात्र पाहायला मिळते. विनोदची चांगली गोलंदाजी आहे, चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. या बॉलवरती देखील जर पाहिलं तर कोणती धाव मिळणार आहे. चिन्मय कदम यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. चिन्मय, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली 13 या आकड्यावरती धावसंख्या. या षटकात देखील धावा देत नाहीत, धावा होत नाहीत. इथं आणखीन एक फटका आला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे सदाशिव, त्याने कोणतीही चुकी केली नाहीये. या मॅच मधील तिसरा झेल त्याने टिपलाय, चांगली फिल्डिंग करतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जी मात्र केवळ झाली आहे 13 धावा झाल्या त्या वैष्णव इलेव्हन या टीमच्या. चांगली गोलंदाजी केली आहे. बालाजी आलाय नवीन बॅटर. हळव्या बॅटने पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये सदाशिव आहे तिकडे तुम्हाला धावा मिळणारच नाहीयेत, एकच धाव मिळेल. जास्तीच्या धावा तिकडे तुम्ही घेऊ शकत नाही, कारण चांगली फिल्डिंग करतोय. एक चांगली भिंत आहे त्या टीमची आणि तिकडून धावा तुम्हाला मिळणार नाही. संघाची धावसंख्या 14 वरती गेली आहे, तिसरं षटक चालू आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने खेळाय, व्ही शेप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय. धावा पाहूया किती मिळत आहे त्या बॉलवरती. पंचांचा निर्णय येणं अद्यापही बाकी आहे. धावा 4 मिळत आहेत की 6 मिळत आहेत हे मात्र पाहिलं जाईल, परंतु एक टप्पा घेतला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. पंचांनी कळवलं या 4 धावा. शेवटच्या बॉलवरती हा चौकार आला आणि संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस पुन्हा एकदा 6ची सरासरी राखली आहे. 18 धावा धाव फलकावरती बनवल्यात. तीन षटकं संपलेत, 18 बनवल्यात वैष्णव इलेव्हन या टीमने. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मनोज सानी आलाय. पहिलं षटक त्याने हाताळलं आणि केवळ 3 धावा वैयक्तिक त्याने खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आता संघाचं 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं घेऊन आलाय मनोज सानी. हा देखील बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, फलंदाजाची फिरकी घेतली आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. डॉट चेंडू मात्र पाहायला मिळालाय. पुढचा बॉल हा देखील हाफ ट्रॅकर होता, तो देखील उचललाय. पाहूया पुन्हा एकदा सदाशिव आहे तिकडे, चुकी करणार नाही. या मॅच मधील 4था झेल, 4थी कॅच सदाशिवने पकडली आहे. विकेट. विकेट आणखीन एक गेली वैष्णव इलेव्हन या टीमची आणि
4 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये सुनील येतोय. सुनील यादव 6व्या क्रमांकावरती आलाय. या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आला. मनोजचा दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. आनंद पाटकर आलाय. गुणलेखक आमचे साईराज कळवत आहेत की आनंद पाटकर आहे. आज सकाळपासून गुणलेखक म्हणून कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. चिन्मयचा आवडता खेळाडू आहे. सोहम टवले यांनी देखील गुणलेखकाची भूमिका बजावली आहे. धावसंख्या 18 धावा धाव फलकावरती आहेत. वैष्णवी 11 धावांसाठी प्रयत्न चालू आहेत. विकेट देखील गमावल्यात. आता दबाव तो आला आणि तो मात्र आनंद पाटकर कशा प्रकारे तो दबाव हटवतोय पाहावं लागेल. परंतु इकडे पाहायला मिळतोय आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. संकेत आंगणे मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. खेळपट्टी क्रमांक 2 वरती देखील एक चांगली लढत पाहायला मिळते. 2 चांगले टीम आहेत. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली आहे आणि तिकडे देखील सामना पाहायला मिळतोय. हा बॉल देखील जर पाहिलं तर इथं ढकलला हलक्या हाताने क्षेत्ररक्षक होता. तिथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल. आणखीन एक. संघाची धावसंख्या 18 वरती स्थिरावली आहे. 17 पैकी 11 PPL म्हणजे प्रॅक्टिस प्रीमियर लीग जिंकणारा संकेत आंगणे आपण पाहतोय. हा बॉल देखील जर पाहिला तर आणखीन एक निर्धाव आलाय म्हणजे आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये अद्यापही एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि एक विकेट देखील मिळाली आहे. म्हणजेच काय तर आता अजून एक बॉल बाकी आहे. दुसरी मेडन ओव्हर या स्पर्धेतील पाहायला मिळेल काय. आडवा बॅटनं या ठिकाणी खेळाय स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल मिळेल. सुमितने एक निर्धाव षटक हाताळले या स्पर्धेमधील. परंतु आता मनोज यांच्याकडे संधी होती परंतु 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. म्हणजे 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा बनवल्यात त्या वैष्णव 11ने. 20 धावा धावफलकावरती आहेत. चला शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय सदाशिव. ज्या सदाशिवने या मॅच मध्ये 4 कॅच पकडल्या तो गोलंदाजी मार्कवरती आता येतोय. पाहूया किती धावांचं षटक टाकतोय, किती धावा वैष्णव 11 संघ देखील बनवतोय. लक्ष असणार आहे. कोलातला बॉल समोर खेळाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलेल, फेकेल, केवळ धाव मिळेल ती 1. या षटकाची सुरुवात झाली आहे. 5व्या आणि अंतिम षटकाची सुरुवात एका धावेने होते. संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. 21 धावा धाव फलकावरती आहेत. उद्या देखील जर पाहिलं तर क गटातील सामने आहेत सकाळच्या सत्रामध्ये. हा देखील बॉल सरळ विकेट किपरकडे. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, बॅटर्स पाहत राहिला. डॉट बॉल. सदाशिवचा हा चेंडू काही समजलाच नाही बॅटर्सला आनंद पाटकरला. अजूनही या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल पुढ्यात टाकला, तो पुढ्यात मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चुकी केली आहे. सहज सोपा जेल या ठिकाणी सोडलाय. धाव मिळाली आहे. एक सिंगल तिथून आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावफलक जर पाहिलं तर 22 वरती जाऊन पोहोचते. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 बनवल्यात वैष्णव 11 संघाने. अंतिम षटक आहे, शेवटचं षटक आणि शेवटचे 3 बॉल. हा देखील बॉल समोर खेळ आहे लॉंग ऑफ मध्ये. आता क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आता चुकी होणार नाही. जेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जी मात्र 22 वरती आहे. सदाशिवला देखील एक विकेट मिळते. विकास आलाय नवीन बॅटर. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत.
धावसंख्या 22 वरती. सर्वाधिक कमी धावसंख्या नक्कीच म्हणावी लागेल या स्पर्धेमध्ये 22 झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेळायचे आहेत. फटका फसला. या ठिकाणी कॅच होऊ शकते. सदाशिव या मॅच मधील 5वा झेल त्याने टिपलाय. गोलंदाजी देखील चांगली आणि फिल्डिंग देखील चांगली राहिली आहे सदाशिवची. आणखीन एक विकेट गमावली आहे वैष्णव इलेव्हन या टीमने. 5 कॅच 2 विकेट सदाशिवची कामगिरी. आता हॅट्रिक बॉल. हॅट्रिकची नोंद देखील होईल का? नवीन बॅटर हर्ष आलाय. शेवटचा बॉल. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज सदाशिव. 5 कॅच देखील घेतल्या 2 विकेट. परंतु आता ही हॅट्रिक त्याच्या नावावरती तो करेल काय? MIG क्रिकेट क्लबवरती रंगतोय थरार. PPLचा प्रॅक्टिस प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य नियोजन आयोजन पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल. पुढे टाकलेला ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी होईल. एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 23. विजयासाठी 24 करायच्यात. म्हणजे 5 षटकांचा खेळ संपलाय. वैष्णव इलेव्हनने धावा बनवल्यात त्या 23. आता 24 टार्गेट आहे आणि या 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी काय घडेल काय बिघडेल ऐकूया. आवाजामध्ये बदल करूया. माईमचा एक उत्कृष्ट आवाज. पाठवायचे पंचांनी मात्र खेळपट्टीचा ताबा मात्र घेतलाय. सलामीचे फलंदाज एका बाजूला प्रशांत तर दुसऱ्या बाजूला सदाशिव या संघाचा संघनायक. मागे इनिंग मध्ये जवळजवळ 5 झेल मात्र टिपले होते. जॉन्टी रोड सरांची आठवण करून देताना 92 सालच्या वर्ल्ड कप मध्ये
7 रनआउट्स घेऊन एक प्रथमच एक रेकॉर्ड तयार केला होता की एक फिल्डर मॅन ऑफ द मॅच झाला होता. त्याची तशीच काहीतरी एक पुनरावृत्ती करताना सदाशिव आता बघूया फलंदाजीवर तशीच कामगिरी करतो का. 30 चेंडू मागे 24 धावांचं एक छोटं आव्हान मात्र आहे त्यांच्या समोर. गोलंदाज मात्र आहे तो गौरव विश्वकर्मा. पॉवर प्लेचं शतक घेऊन येतोय. समोर तोंड देतो प्रशांत. पंचांनी मात्र येते लेट्स गोचा इशारा मात्र दिलाय. पहिला चेंडू पॉवर प्लेचा. आता मात्र फळी फिरवली आहे. पहिला चेंडू सूर्यकडे समाचार घेताना पण थोडीशी हवा आल्यामुळे चेंडू मात्र खेळ आत आला आणि प्रशांतला मात्र तंबूत परतावा लागतंय. माफ करा, सदाशिवला मात्र तंबूत परतावा लागतंय. एक मोठा झटका मात्र लागतोय. पॉवर प्लेचा मोह मात्र सदाशिव याला आवडता आला नाही. पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा एक नावी संधी मात्र होती. ती संधी कुठेतरी हुकलंय आणि प्रशांत माफ करा सदाशिव मात्र तंबूत परततोय आणि सदाशिवाची जागा भरून काढण्यासाठी येतो फलंदाज अखिलेश. का म्हणतो सूर्यकडे सजवला होता. थोडीशी हवेची हलकीची झुळूक आली आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा मैदानात आला. चेंडू षटकाच्या दिशेने जातच होता. आता बघूया अभिषेक कशी खेळी करतोय. पॉवर प्लेची उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. सूर्यकाची सुरुवात गौरव यांच्या मार्फत होते आहे. पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवर एक गडी मात्र मिळवतोय. बघूया गौरव टू अखिलेश. मी म्हटल्याप्रमाणे लो स्कोरिंग गेम आहे पण डिफेंडेबल आहे. डिफेंड होऊ शकतो. एक चुरशीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. दर्जेदार क्रिकेट आपल्याला दर्जेदार मैदानावर पाहायला मिळतंय. आता मात्र कव्हर चेंडू आता आहे. एक क्लासिक कव्हर ड्राईव्ह. धावसंख्या 4 ने वर आणि धावफलकाचा मात्र श्रीगणेशा होत आहे. धावसंख्या झाली ती 4. सूर्यकाची सुरुवात मात्र अखिलेशने करून दिली. पहिल्या चेंडू गडी मिळवल्यानंतर दुसरा चेंडू थोडीशी लाईन अँड लेंथ मात्र बिघडली होती आणि कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स 4 जातोय. एक क्लासिकल शॉट आपल्या टेनिस बॉलच्या टुर्नामेंट मधून पाहायला मिळतंय. कॉपी बुक फटका. बघूया तिसरा चेंडू पहिल्या षटकातला. गौरव टू अखिलेश. आता मात्र फायनल चेंडू गेलाय. धावसंख्येत 1 ने मात्र भर होईल. धावसंख्या झाली होती 5. बॅटीची इनर एज घेतली होती. चेंडू गेला फायनल लेग कडे. सूर्य कसा कमबॅक मात्र करतोय तो गोलंदाज गौरव. एका चौकारानंतर धावसंख्या आहे ती 5. अखिलेशची जोडी एक नामी संधी मात्र आली. प्रत्येक षटकारावर सुमित यांच्याकडून 200 रुपयाचा एक रोख पारितोषिक त्यांना लागू झालाय. अखिलेश यांनी नोंद घ्यायची आहे. पहिल्या चेंडू मागे चौकार देखील टोलवला होता. आता मात्र चेंडू आता लॉंग ऑफ दिशेने माफ कर लॉंग ऑन दिशेने एकदा निश्चितच मिळेल आणि एका धाव आपलं समाधान. धावसंख्या आली ती 6 आणि अखिलेश आता मात्र आलाय. प्रत्येक चेंडू माफ कर प्रत्येक षटकारावर 200 रुपयाचे पारितोषिक सुमित यांच्याकडून. आता मात्र कुठेतरी बॅटीची इनर एज घेतली. चेंडू आता स्क्वेअर लेग कडे. धावसंख्येत 1 ने भर. थोडासा षटकार मारण्याचा चेंडू मात्र होता तो मऊ मात्र काय आवडता आला नाही. बॅटीची थोडंसं टायमिंग खोड चुकलं. धावसंख्येत 7 ने मात्र भर आणि आता मात्र 19 धावांची गरज आहे. उर्वरित 25 चेंडू मागे. आता मात्र चेंडूचा आणि फळीचा सूर्य कसं कनेक्शन होत आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार. प्रशांत मात्र एक दर्जेदार फलंदाजी करतोय. धावसंख्या 6 आणि धावसंख्या झाली 13 आणि पॉवर प्लेचं षटक मात्र संपतंय. आता उर्वरित 24 चेंडू मागे 11 धावांची गरज. एका हाती सामना मात्र फिरतोय. लो स्कोरिंग टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे. एमआयडीच्या एक ऐतिहासिक मैदानावर. इथे रोहित शर्मा सारखे किंवा सचिन रमेश तेंडुलकर वुमेन्स क्रिकेटमध्ये पाहायला गेलं स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स यांसारखे खेळाडू नियमितप्रमाणे इथे सरावासाठी येत असतात. त्याच मैदानावर आता आपले क्रिकेटचे सामने पाहायला मिळतात आहे.
माफ करा 24 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे ती करंट फ्रेंड संघाला. एक गडी मात्र पहिल्या षटकामध्ये गमावला होता सदाशिवच्या रूपात आणि त्यानंतर काय तर सुरेखाचा कमबॅक केला करंट फ्रेंड संघाने. दुसरं षटक घेऊन येतो गोविंद अनंत. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना 24 चेंडू आणि 11 धावांची गरज. समोर फलंदाज आहे तो अखिलेश. तर या प्रत्येक षटकावर 200 रुपयाचे रोख पारितोषिक लागले सुंबी त्यांच्याकडून. आता मात्र बॅटीची एज मात्र घेतली. चेंडू जातो स्क्वेअरलेगच्या दिशेने. नो-मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होत आहे. धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या झाली 14. कुठेतरी 200 रुपयाचा मोह मात्र अखिलेशच्या मनात आहे पण ते वारंवार हुकतात आहे ते प्राइज मिळवण्यासाठी. धावसंख्येत 1 निभर. आता मात्र कव्हर खेळून काढलाय. सहज चेंडू जात कॅच ड्रॉप मात्र होत आहे. धावसंख्येत 1 निभर होते. गचाडाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. ते मी ज्या विभागातून येतो माहीम विभागातून तेथे एक नामवंत फलंदाज क्रिकेटपटू राजू मेहर म्हणायचे ज्या संघाचा क्षेत्ररक्षक बळकट त्याचा संघ बळकट. बघू तिसरा चेंडू या षटकातला. आता पुन्हा एकदा 200 रुपयाच्या मोहामध्ये चुकले आणि चुकले. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या झाली ती 15. 9 धावांची अजून गरज विजयश्री आपल्याकडे खेळण्याकडे. आता मात्र सुरेखाचा कनेक्शन झाले आणि 200 रुपये मात्र अखिलेशच्या खात्यामध्ये जोडले गेले आहेत. धावसंख्या 6 निभर. धावसंख्या झाली ती 21 आणि आता मात्र 20 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. अखिलेशच्या खात्यामध्ये 200 रुपयाची भर मात्र झाली आहे ती. सुमित यांच्याकडून 5वा चेंडू या षटकातला. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याच्या नादात कुठेतरी हुकल्या चुकल्या. सुरेखाचा कमबॅक मात्र अनंत करून देतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 21 आणि आता 19 चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. माफ करा गडी मात्र बाद झालाय. ते बॅटीची एक हलकीशी एज घेतली होती आणि आता अखिलेश यांची जागा भूषण येतो फलंदाज प्रथमेश. $200 रोख पारितोषिक मात्र अखिलेशला मिळतंय. सुरेखाची फलंदाजी केली मित्रा. आता बघूया अखिलेश याची जागा म्हणून आला होता प्रथमेश. 19 चेंडू आणि 3 धावांची गरज. सुरेखाचं एक टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळते. कुठल्याही चौका षटकांना मानता कव्हर पाहायला मिळते. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या झाली 22. 18 चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. बघा तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बालाजी. 18 चेंडू आणि 2 धाव. कुठे औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते आहे. विजयश्री मात्र करण फ्रेंड संघाकडे वळते आहे. औपचारिकता पाहायला मिळते आपल्याला. बघूया 18 चेंडू 2 धावा. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतं. 1 धाव सोल्टी मिळेल आणि एका धावेवर आपलं समाधान मिळेल. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या आली ती 23 आणि 17 चेंडू 1 धावाची गरज. एक 1 साइडेड सामना आपल्याला पाहायला मिळतोय. करंट फ्रेंड संघांनी विजय आपल्याकडे खेचून घेतलाय 1 साइडेड. त्यामध्ये अखिलेश प्रशांत यांचे 2-2 वैयक्तिक 1-1 षटकार पाहायला मिळाले. बघूया 17 चेंडू आणि 1 धावांची गरज. बॅटीची इनर एज घेऊन चेंडू जाते जो शॉर्ट स्क्वेअर कडे. धावसंख्येत 1 ने मात्र भर होते. सामना मात्र आपल्याकडे वळवताना करंट फ्रेंड संघ आणि पुढील समालोचन आपल्याला ऐकायला मिळते रोशन पातळे सरांच्या मधुर ध्वनीतून. चला पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आता दोन्ही संघांनी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे.
कावेरी 11 आणि पूर्वा स्ट्रायकर